मला मुख्य आवडलं की वेगळ्या विषयातले लोक कॅलिग्राफी करतात आणि आता सध्या मला असं वाटतं की अक्षराकार सगळ्यांना अभिव्यक्तीचं माध्यम वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे. आजपर्यंत असा इतिहास नाही आहे आपला. लोकांना अक्षर तितकी जवळची नव्हती वाटत जेवढी आता वाटतं. म्हणजे फिगरेटिव्हमधून लँडस्केपमधून स्वतःची अभिव्यक्ती करणं अशी एक परंपरा आहे किंवा एक अमूर्त अक्षर मुळातच अमृत आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडनं अपेक्षा होती तर ती अशी आमची सब्जेक्टच्या दृष्टीने अपेक्षा करायला आणि वेगळ्या विषयाच्या लोकांना हा विषय आपला वाटतो हे मला वाटतं हिटिंग द राईट कॉर्ड. आणि दुसरं म्हणजे सगळ्या लिप्याचं वावडं नाही आहे. खूप मोठी गोष्ट आहे. आमच्या गुरूंचं स्वप्न होतं. मी माझ्या गुरूंशिवाय काही बोलू शकत नाही कारण माझ्या मते त्यांनी जे काय आम्हाला सांगितलं ते आम्ही गिरवत नाही पण ते विचार पुढे घेऊन जातो. तर त्याच्यामध्ये सर्व भारतीय लिप्या आपल्याला वाटतं. त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या अभिव्यक्तीसाठी पुढे आकार मिळणे. आता निलेशसारखे प्रोफेशनल लोक आणि त्यांच्याबरोबर डॉक्टर किंवा इन्कम टॅक्समधले ऑफिसर आणि बँकर येणं ही मोठी गोष्ट आहे. आणि त्या दृष्टीने या ग्रुप शोचं महत्त्व माझ्या दृष्टीने खूप मोठं आहे की एक सर्वसमावेशक दृष्टिकोन आहे आणि त्यांची कामं खरंच चांगली वेगळी आहेत. कारण आजकाल बरंचसं नवीन पिढीचं वर्तन आता या सोशल मीडियामुळे बघितलेलं तसं करायची एक त्याला इच्छा होते. ती सुद्धा चुकीची नाही आहे पण मग स्वतःचा शोध वगैरे या सगळ्या गोष्टी खूप लहान जातात. त्या आता मला काही लोकांना ते दिसत आहेत या प्रदर्शनात ज्या अन्यथा नाही पाहिल्या मिळत. कारण तुम्ही बेसिकचा अभ्यास करणं ही एक गोष्ट झाली आणि स्वतः पुढे जाणं हे अपेक्षित आहे. म्हणजे जहांगीरला जर आपण प्रदर्शन पेंटिंग म्हणून करत असतो तर त्यातनं अपेक्षा काय आहे तर आम्हाला तुम्हाला बघायचं, आम्हाला बाकी कोणाला नाही बघायचं. आणि ते मला वाटतं बऱ्यापैकी लोकांनी घेतलं आहे, अडॉप्ट केलं या आणि ती मोठी आनंदाची गोष्ट आहे. फक्त मिडल ईस्टमध्ये आणि फार ईस्टमध्ये अशा प्रकारची प्रदर्शनं मी पाहिली. आपल्या देशामध्ये एवढ्या लिप्या असून त्या मनाने खरंच काही म्हणजे एक अच्युत पालव पुरेसे नाही आहे. त्यांना सन्मान मिळाला, भट्टगिरीला मिळाला ही खूप अजून आनंद. म्हणजे हे सगळं आमच्या सरांचं जे स्वप्न आहे ते साकार